सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एकच नाव घुमत होतं, छत्रपती शिवाजी महाराज. पण याच काळात स्वराज्याच्या इतिहासात आणखी एका वाघाची बरकाळी घुमत होती, ज्याच्या पराक्रमानं आणि वेगानं शत्रूची दाणादाण उडवली, ज्याला स्वतः शत्रूंनी प्रति शिवाजी म्हणजेच दुसरा शिवाजी ही पदवी दिली. ते होते स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर. नेताजी म्हणजे जणू चालतं फिरतं वादळ. त्यांची तलवार तळपली की शत्रूच्या छातीत धडकी भरत असे. अफजलखानाच्या वधावेळी खानाच्या फौजेला सैरावैरा पळवून लावण्यात नेताजींनी सिंहाच्या वाटा उचलला होता. त्यांचा गनिमी कावा इतका अचूक होता की दिवसाला 50-50 मैल मजल मारून ते शत्रूला कधी, कुठून आणि कसा घेरतील याचा अंदाज खुद्द मुघल आणि आदिलशाहलाही येत नसे. पण मग असं काय घडलं की स्वराज्याचा हा हिरा काही काळ दूर गेला? इतिहासकारांमध्ये यावर अनेक मतमतांतरे आहेत. काही जण म्हणतात की पन्हाळ्याच्या वेढ्यात वेळेवर मदत न पोहोचल्याने महाराज नेताजींवर नाराज झाले आणि त्यांनी नेताजींना बडतर्फ केले. कारण काहीही असो, नेताजी पालकर स्वराज्यापासून दूर गेले आणि त्यांनी मुघलांची चाकरी पत्करली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आग्र्याहून महाराजांची सुटका होताच औरंगजेबाचा संशय बळावला. शिवाजी निसटला, आता हा प्रतिशिवाजी निसटता कामा नये, या विचारानं त्याने नेताजींना दगा देऊन कैद केले. इस्लाम स्वीकारा नाहीतर मृत्यू हाच पर्याय समोर ठेवला गेला. अतोनात छळ आणि हलापेष्टा सहन केल्यानंतर नाईलाजानं नेताजी मुहम्मद कुली खान झाले. पण शरीर बदललं होतं, मन नाही. त्यांची आत्मा स्वराज्यातच होती. औरंगजेबानं त्यांना स्वराज्यापासून हजारो मैल दूर थेट अफगाणिस्तानातील काबूल कंदाहारच्या मोहिमेवर पाठवलं. तब्बल 9 वर्ष स्वराज्याचा हा वाघ परक्या भूमीवर परक्या शत्रूंसाठी लढत होता. प्रत्येक विजयानंतर त्यांच्या मनात एकच सल होती की मी माझ्या राजांपासून, माझ्या मातीपासून किती दूर आलोय. अखेर तो दिवस उजाडला. दिल्लेरखानासोबत महाराष्ट्राच्या मोहिमेवर येत असताना संधी मिळताच नेताजींनी स्वतःची मुघली छावणीतून सुटका करून घेतली. अनेक वर्षांचा वनवास संपवून ते थेट रायगडावर आपल्या राजाच्या भेटीला आले. महाराजांनी मोठ्या मनानं आपल्या सेनापतीला माफ केलं आणि त्यांना हिंदू धर्मात परत घेतले. यानंतरही नेताजींनी स्वराज्याची सेवा केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही ते लढले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. प्रति शिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा. अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवाजी.